या ठिकाणी आणतात मराठी सिनेमा साता समुद्रा पार करावा आणि तो जगाला कॉम्पीट करू शकेल असा हा सगळा थॉट तुम्हाला नेमका कधी सुचलेला होता? नाही, मला एक गोष्ट आधी मी केलेलीच ती आणि त्याची नेसेसिटी होती. म्हणजे असा उगाच करायचा म्हणून फॉरेनला पिक्चर केलेलं नाही. त्याची गरजच होती. माझा हिरो काही शिक्षणासाठी म्हणून परदेशी जातो. त्यामुळे परदेश दाखवणं गरजेचं होतं आणि स्क्रिप्टमध्येच होतं तसं. आणि जेव्हा लिहिला तेव्हा मला लक्षात आलं की या पिक्चरला बजेट खूप आहे. पण मी फॉर्च्युनेट आहे की अविनाश हालेसारखा प्रोड्युसर मिळाला आणि ज्यांनी मला फोर्स केला नाही की तू लंडनला कर मग आपल्याला सबसिडी मिळेल. आम्ही हा इटलीमध्ये केला आहे, आम्ही हा स्लोवेनियात केला आहे. मी म्हणजे त्या बाबतीत मला व्हेरी फॉर्च्युनेट. प्रोड्युसरनी कधीच मला म्हटलं नाही की आपल्याला सबसिडी मिळेल अशा देशातच करू. आणि हा देश एक्सप्लोअर करणं पण इतकं ब्रिलियंट होतं. कारण लोक ठराविक काही कंट्रीचं तिथे जातात, पण हे लोकेशन पण आम्ही अशी निवडली की जरा कधीच बघितलेली नव्हती लोकांनी. मराठी पिक्चरमध्ये का हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा. तर आणि झाला पिक्चर. म्हणजे मला काहीच कॉम्प्रोमाइज करायला लागलं नाही की तो फॉरेनला शिकायला जातो म्हणून मी तो कुठेतरी इथेच दिल्ली बिल्ली शिकायला जातो असं करावं लागलं नाही. आय कुड शूट दॅट. आणि पिक्चरमध्ये ते दिसेलच तुम्हाला. तो जो हा त्याचं बजेट नक्कीच मोठं होतं आणि आमच्या प्रोड्युसरचा हृदय पण तेवढंच मोठं होतं, जिगरा तेवढा मोठा होता. त्यामुळे पिक्चर होऊ शकला आणि तो पिक्चरमध्ये दिसेल तुम्हाला. सर मेरा एक हिंदी में सवाल है कि आजकल जो मूवी बन रही है फैमिली के साथ देखने लायक ही नहीं रही है, फैमिली के साथ जा भी नहीं सकते हैं, तो खास करके क्या रीजन रहा कि फैमिली के साथ जब तक फैमिली नहीं आएगी थिएटर में तब तक आगे मूवी नहीं बढ़ सकती है, कि बना नहीं सकते, डायरेक्टर प्रोड्यूसर आगे नहीं आ सकते हैं? तो ये मूवी का ट्रेलर देख के मुझे लग रहा है कि फैमिली के साथ जाना चाहिए क्या? नहीं, ऐसा कुछ नहीं है. अभी जो सब्जेक्ट का डिमांड रहता है वैसे लोग पिक्चर बनाते हैं. अभी देयर आर सम फिल्म जो फैमिली के साथ देखने लायक होती है क्योंकि वो स्टोरी रहती है वैसी. किसी के पास ऐसी स्टोरी रहेगी जो ही वांट्स अ सर्टन सेक्शन ऑफ एन ऑडियंस जो देखना चाहता है तो वो जाके देखे. बट जैसा वो डायरेक्टर का सब्जेक्ट आता है वो वैसे देखते हैं. बट ये सिनेमा ऐसा है कि वो पूरी फैमिली के साथ आप देख सकते हो और विदाउट फीलिंग अनकम्फर्टेबल देख सकते हो. सर OTT आणि डिजिटल माध्यमांचा उदय झाल्यापासून एक फिल्म मेकर म्हणून आपल्याला आता कोणकोणती आव्हानं सामोरं तुम्हाला जावं लागते किंवा काय काय आता बदल करावे लागतात? नाही, बदल करायचं म्हणजे तसं काही नाही आहे वेगळं काही. OTTच्या आधी टेलिव्हिजन होता. त्यामुळे हे कॉम्पिटिशन तर येतच राहणार आहे. OTTमुळे फक्त हे झालं की अजून एक ॲव्हेन्यू मिळाला जिथे तुम्ही सिनेमा विकू शकता. जो सध्या मराठीला फार पोषक नाही आहे, पण होईल, हळूहळू होईल. कारण तेच बघणार ना. जितके लोक जास्त बघतात उद्या जास्त लोकांनी बघितलं तर ते सुद्धा येतील मराठी सिनेमाकडे. पण आज काय झालं OTTमुळे लोकांना जगातला सिनेमा घरात बसून बघता येतो. तर तो जो एक भाग आहे ना की वेगवेगळे जॉनरचे सिनेमे, उत्कृष्ट सिनेमे त्यांना बघता येतात. त्यामुळे आम्हाला सिनेमा करताना वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट की आपण असा सिनेमा बनवा जो जरासा वेगळा पण आहे आणि विल रिअली सरप्राईज द पीपल. त्यामुळे आमचं पण काम वाढलं आहे. पण डेफिनेटली आज लोकांना जगातला सिनेमा बघता येतो घर बसल्या. त्यामुळे ऑडियन्सची टेस्ट पण वेगळी आहे. त्या ऑडियन्सला आपण अट्रॅक्ट करण्यासाठी सिनेमा बनवतो. तुम्ही आता म्हणालात की मराठीला चांगलं बजेट मिळत नाहीये, तर निर्मात्यांना अजून खात्री येत नाहीये का नेमकं काय कारण असावं की बजेट देत नाहीये? ते काय आहे, अंडा आधी का कोंबडी आधी असं आहे. मी निर्मात्यांना पण काय दोष देणार. ते म्हणतात पिक्चर चालत नाही. पण माझं त्यांना म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जे 2 कोटीचे पिक्चर करता आणि त्याच्यावरती 1.5 कोटीचे पिक्चर PNA करता, ते तरी मिळतात का तुम्हाला? नाही ना. मग तुमचं समजा 3.5 कोटी जात असेल एका माणसाचे, ज्याचे 0 पैसे परत येतात, तर तुम्ही 10 लोक येऊन 35 कोटीचं पिक्चर करून ज्याला काहीतरी खात्री आहे की 20 कोटी येतील परत, तुमच्या टाकल्याचे 66% तरी परत येतील. आता काय झालंय की कन्नड सिनेमाचं मी उदाहरण का देतो, तिकडे तीच परिस्थिती होती आज मराठीची येते. तिथेही बजेट फार नव्हते. अचानक एक होंबाळे नावाचा प्रोड्युसर आला, त्यांनी KGF केला, त्यांनी KGF 2 केला आणि पिक्चर सडनली ऑडियन्स यायला लागला ना. तर लेटस्ट गिव्ह. आज काय आहे, ऑडियन्सनी जगभरचा सिनेमा बघितलाय. आज हिंदी सिनेमे 200-200 कोटीचे बघतायत. तमिळ तेलुगू सिनेमे 300, 400, 500 कोटीचे बघतायत. आणि त्याच्यानंतर तुम्ही 4 कोटीच्या पिक्चरला लोक कशी येतील, कसे एक्सपेक्ट करू शकता?
तर म्हणजे आहे तरी चालतात. ओन्ली पॉझिटिव्ह काय की आपण कंटेंटवर मराठी सिनेमा जगला आहे आज, आणि कंटेंट म्हटलं तर मराठी आणि मल्याळम हे लिडिंग आहेत आपल्या इथे. पण मला वाटतं एकाने कुठेतरी डेअरिंग करायला पाहिजे. एक मराठी मोठा पिक्चर चालला ना तर आपल्याकडे 10 प्रोड्युसर्स येतील ते पिक्चर करतील, आणि मग आपल्याला OTTला पण तेवढाच फायदा मिळेल. आपण ते पिक्चर जसं आज कन्नडा कंटारा नावाचा पिक्चर किंवा KGF नावाचं पिक्चर डब करून हिंदीतलं बघतात ना ऑल ओव्हर इंडिया, तर मग मराठी सिनेमा तसाच त्या ग्रँजरचा असला, कंटेंटचा असला तर तो ऑल इंडिया लेवल काय जगभरात बघितला जाईल हिंदीत डब करून. पण प्रेक्षकांची टेस्ट काही लक्षात येत नाही असं पण होते का? कारण की प्रत्येक जॉनरचा सिनेमा येतोय पण तो चालत नाही. म्हणजे प्रेक्षकांकडनं त्यांना काही वेगळं अपेक्षित आहे असं वाटतंय का? नाही, प्रेक्षकांची टेस्ट मला कळली असती तर मला वाटतं जगातला म्हणजे जेफ बेझोस इतका मी श्रीमंत झालो असतो. पण ते कधीच कळणार नाही प्रेक्षकांना काय वाटते ते. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तुमचं पिक्चर सिन्सिअरली बनवा, कंटेंटवर लक्ष द्या. प्रेक्षक आज सगळीकडचा सिनेमा बघितला होता नाही, तो हुशार आहे, त्याला तुम्ही आता मूर्ख बनवू शकत नाही. पण त्यामुळे तुम्ही पिक्चर करताना कंटेंटवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्या प्रेझेंटेशनवर कॉन्सन्ट्रेट करा. आणि आहेत की उदाहरणं, लोक आली आहेत की पिक्चरला, नाही असं नाही की चाललेत आहेत की पिक्चर. त्यामुळे तुम्ही तुमचं सिन्सिअरली करा, कंटेंट चांगला निवडा, आणि लोक डेफिनेटली येतील अप्रिशिएट करतील. सर, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आता आम्ही पाहिलं एक छोटीशी झलक दिसलेली होती. वंदना गुप्ते, सविता मालपेकर आणि सुहास जोशी यांचा एक डान्स परफॉर्मन्स आहे. याबद्दल थोडं सांगा ना. नाही, मला ना आता ह्यावेळेला आता मला वाटतं की आमच्या सिनियर ॲक्ट्रेसेस सुद्धा तेवढ्याच सुंदर दिसतात स्क्रीनवर. मला कोणी आयटम डान्सेस नको होती. परत मध्ये कोणतरी आयटम नाही, मला एक गाणं होतं छान आपलं गाणं, आणि त्यासाठी मला स्पेशल अपिअरन्स आहेत. पण इट इज माय ट्रिब्यूट टू देअर टॅलेंट की ते आहेत तिथे. म्हणजे आता प्रायोगिक तत्वावर नाट्यगृह चित्रपटांना देण्याचा प्रयोग पुण्यापासून सुरू झाला आहे, त्याचा रिस्पॉन्सही चांगला मिळतो. तुम्हाला काय वाटतं या प्रयोगात? एनिथिंग म्हणजे म्हणजे एनिथिंग इज बेटर ना. म्हणजे एखादा आम्हाला ॲव्हेन्यू ओपन झालं छानच आहे. माझं म्हणणं फक्त काय, हळूहळू लोकांनी आता काही खूप अशी गावं आहेत किंवा शहरं आहेत जिथे पॉप्युलेशन 50,000च्या वर आहे पण तिकडे थिएटर्स नाही, तर मग मराठी सिनेमा कुठे जाणार. असं हळूहळू करत जर का त्या ठिकाणी एक थिएटर बांधता आलं ना, आणि तर डेफिनेटली इट विल हेल्प. पण असंही होऊ नये तिकडे थिएटर बांधली मग तिकडे पण मराठी सिनेमांना शो मिळत नाही, असंही होऊ नये. पण त्याला प्रायोरिटी मराठी सिनेमाला द्यावी. मराठी नसताना हिंदी लावावी, कारण ते थिएटर चालवायचं पण आहे त्यांना. त्यातला तिकडे एक सुपर मार्केट असावं, तिकडे एक कॉफी शॉप असावं, म्हणजे लोकांचा फॅमिलीजचा तिकडे फुटफॉल असेल, यूथचा फुटफॉल असेल, आणि थिएटर असेल, आणि एक नाटकाचं छोटं थिएटर कमीत कमी 600चं. काय होतं म्हणजे मोठा पिक्चर लागला तर पिक्चर कॅन गो टू 600 थिएटर, किंवा नाटक हे काही रोजचं चालत नाही, सॅटर्डे संडेला चालतो. इतर वेळेला दे कॅन गिव्ह इट टू मॅरेजेस, काही फंक्शन्सला, तर ते आपलं सेल्फ जनरेट करेल इन्कम दॅट होल प्लेस. असं माझ्या डोक्यात आयडिया आहे. तर आता लवकरच दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. तर अशा ठिकाणी जर का काही मराठीमधल्या अभिजात कलाकृती ज्या आहेत चित्रपटातल्या त्या जर दाखवल्या गेल्या, मग असे काही प्रयोग जर करता आले, यासाठी आपल्याकडून असे काही प्रयत्न होणार आहेत? माझ्याकडनं काही प्रयत्न नाही. त्यांनी कसं असतं की त्यांचं पण एक काहीतरी अजेंडा असेल ना, तिकडे काय काय करायचं, त्यांचा प्रोग्राम ठरलेला असतो. त्यांनी जर का कुठे स्पेस उपलब्ध करून दिली मराठी सिनेमांना, तर डेफिनेटली लाईक इट.